सातारा पालिकेच्या मासिक सभेत झालेल्या जोरदार खडाजंगीनंतर भाजपमधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले होते. खासदार उदयनराजे भोसले यांच्या आघाडीचे नगरसेवक दत्ता बनकर आणि मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या आघाडीचे बाळासाहेब खंदारे यांच्यातील वादानंतर साताऱ्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले होते. या पार्श्वभूमीवर खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी तातडीने बैठक घेत दोन्ही गटांतील नगरसेवकांचे मतभेद मिटवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आज साताऱ्यातील हॉटेल फन येथे पुन्हा एकदा दोन्ही आघाड्यांच्या नगरसेवकांची समन्वय बैठक पार पडली. यावेळी हम साथ साथ हैचा संदेश देत शहराच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रित काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. कुठलेही मतभेद नसून साताऱ्याच्या विकासासाठी सर्व नगरसेवक एकत्र असल्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी स्पष्ट केले. आजची मीटिंग बोलवण्याचं कारण एवढंच होतं की कोऑर्डिनेशन व्यवस्थित झालं पाहिजे. शहरातले जी काय विविध भागात वॉर्डात प्रभागात जो हद्दवाढीतला आलेला भाग आहे त्यात कामं कसे मार्गी लावता येईल एवढ्याकरता मीटिंग होती आणि चांगल्या प्रकारे मीटिंग पार पडली. आणि प्रशासनसुद्धा त्यांनासुद्धा सूचना अशा देण्यात आल्या की जे नवीन म्हणजे फर्स्ट टाईम नगरसेवक आहे त्यांनासुद्धा त्यांचे एक अनुभव CO साहेब असतील किंवा त्यांचे जे वेगवेगळे हेड्स ऑफ डिपार्टमेंट असतील त्यांचे संपूर्ण सगळ्यांना एवढं सगळ्या सूचना दिल्या. तुम्हीसुद्धा काय या सगळ्यांना तुम्ही सहकार्य केलं म्हणजे ते करतातच, करत नाही अशातला भाग नाही. पण एखादं समजा गायडन्स करणं ज्याला त्यांचे नाही म्हणलं तरी जर CO साहेब किंवा यांचा अनुभव जास्त आहे या वर्किंगमध्ये. बाकी असं काय म्हणजे काय कुठलं हे नाही, हे वेदावे काय नव्हते. आणि दुसऱ्या सूचना गेल्या की अतिक्रमण हे होऊ नये. त्यामुळं शिवसाहेबांना अशा शिवेंद्रराजेंनी यांनी दोघांनी सूचना दिल्या आहेत की वेगवेगळ्या ठिकाणी लोकांसाठी जिथे जागा आहे त्या ठिकाणी असं ऑफिस झोन करावे जेणेकरून ट्रॅफिकला अडथळा निर्माण होऊ नये. आणि आपल्याला तर माहीत आहे की आजची परिस्थिती कशी आहे की इतर हे संपूर्ण युद्धाच्यामुळं तर अगोदरच सगळ्या महागाई तर वाढलेलीच आहे. आणि त्याचबरोबर आज प्रत्येकाचे विवंचन असतं, मला तरी विवंचन असते की आपल्या कुटुंबाचं कसं उपजीविकेचं कसं व्यवस्थित मार्गी लावावं. आणि त्याकरता ही मीटिंग घेतली होती. सभागृहात वादावर काय नाही वाद एक लक्षात घ्या, मी ते सांगतो ना, मी सांगितलं की पहिलं कुठल्याही मीटिंगच्या अगोदर अध्यक्ष आणि उपाध्यक्षांनी बसून सगळ्यांबरोबर त्यांच्या जे काही सूचना असतील प्रत्येकाला वाद असं नसतो. लक्षात घ्या, उदाहरणार्थ माझा एक वॉर्ड आहे, शिवेंद्रराजेंचं माझ्या शेजारी वॉर्ड, तर मला वाटतं की माझ्या वॉर्डमध्ये काम हवं. पण हेच जर अगोदर बसून ठरलं तर सांगितलं की समान संपूर्ण वॉर्डमध्ये वाद असायचं कारण काय मला सांगा. की प्रत्येकाला असं म्हणजे स्वाभाविक आहे वाटणं की ज्या लोकांनी आपल्याला निवडून दिलं, त्यांनी आपल्याला मतदान केलं, तर त्यांच्या नगरसेवक किंवा नगरसेविकांकडनं माफक अपेक्षा असतात. आमदार म्हणून किंवा नामदार म्हणून शिवेंद्रराजेंकडनं, खासदार म्हणून माझ्याकडनं, हे प्रत्येक लोकप्रतिनिधींकडनं त्याच्या ज्या लोकांच्या अपेक्षा ज्या असतात की आमची कामं मार्गी लागली पाहिजे आणि याकरता आम्ही तुम्हाला निवडून दिलं आहे. आणि हे कसं आणि त्यांना सांगितलं की जरा आता हे जी काही लाडकी बहीण योजना जी शासनाने राबवली त्याच्यामुळं कसं झालं ताण खूप पडला आहे. आणि त्यामुळं फंडिंग वेगवेगळ्या ठिकाणी जेवढं यायला पाहिजे ते येत नाही. त्यामुळं आता त्याचं नियोजन व्यवस्थित करून कसं काय करता येईल, त्यातनं कसं मार्ग काढता येईल एवढ्यासाठी ही मीटिंग आहे.